नमस्कार मित्रांनो, 300हून अधिक चित्रपटामध्ये काम करणारा चमकता तारा हरपला आहे. तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती. कन्नड चित्रपटाचे प्रसिद्ध अभिनेते म्हैसूर श्रीकांत उमेश यांचे निधन झाले आहे. ते 80 वर्षाचे होते. उमेश जे गेल्या काही काळापासून लिव्हर कॅन्सरच्या 4थ्या स्टेजची झुंज देत होते. त्यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीत 350हून अधिक चित्रपटामध्ये सुंदर अभिनय करून नाव कमावले होते. त्यांचा जन्म 24 एप्रिल 1945 चा होता. त्यांनी अवघ्या 4 वर्षापासून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. उमेश यांनी 50 वर्षांहून अधिक काळ चित्रपटामध्ये काम केले. त्यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात 1960 मध्ये भक्कम राज्य या चित्रपटातून केली होती. या चित्रपटात त्यांनी आपल्या विनोदी शैलीने आणि उत्कृष्ट संवाद फेकीने सर्व वयोगटातील प्रेक्षकांची मनं जिंकली होती. त्यांनी नगारा छोले, गुरु शिष्य, अनुपमा, कामना बिल्लू आणि वेंकुट इन संकट यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी उत्तम अभिनय केला होता. त्यांची तब्येत अचानक बिघडली. सुरुवातीला किरकोळ दुखापत समजले गेले, परंतु तपासणीस त्यांना लिव्हर कॅन्सरच्या शेवटच्या टप्प्यात असल्याचे समजले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कुठलीही शस्त्रक्रिया झाली नाही. त्यामुळे त्यांचे दुर्दैवी निधन झाले. तर मित्रांनो, आपल्या चॅनलकडून उमेशजी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.